नमस्कार, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आजचा सुंदर ब्लॉग सुरू करूया. असं धुपला असं छिद्र आहे, हे ऑनलाईनच भेटतं. आणि मग मी हे मागवलेलं आहे. हे जुनंच आहे, आता 2-3 महिने झाले घेऊन. पण तेव्हा माझे ब्लॉग नव्हते ना, त्यामुळं मी हे तुमच्याशी शेअर नाही केलेलं. असं खालून दूर येत छान आहे बघा. किंवा अशा शिवमूर्तीवर ना फ्री पण देतात ऑनलाईन. आणि हे संपर्क परत ऑनलाईन मागवता येतं आणि ऑफलाईन पण भेटत असेल, पण मला माहिती नाही आहे. तर तुम्हाला हे आवडलं का ते कमेंट करून नक्की सांगा. मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. खरंच हे खूप अमेझिंग आहे आणि मला तर खूप आवडलेलं आहे. आणि तुम्हाला आवडलं आहे का हे नक्की सांगा. आणि मी इथे घरामध्ये सगळीकडे ना बाथरूम आणि टॉयलेट सोडून सगळीकडे आपण घरामध्ये धूप फिरवू शकतो. संध्याकाळी ना ह्याचा सुगंध खूप छान दरवळतो. मध्येच माझ्या किट्टूला माझ्याकडे यायचं होतं. मी इथे ना गव्हाचं पीठ मी कधी चाळत नाही, पण ते गहू कसं आता ते गिरणीमध्ये ओतताना ना अख्खे गहू जातात आणि चपाती बनवताना ते मध्येच गहू येतात. शेपूची भाजी तर अगोदर आपण याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. 3-4 वेळा धुवून घ्यायच्या अगोदर. धुवून घेऊनच मग चिरायची. नंतर मग याच्यात ते सगळे सत्व जे आहे ना तर ते पूर्ण निघून जातात. त्यामुळं कोणत्या पण भाज्या जे पालेभाज्या असतात ना तर ते अगोदर धुवून मग चिरायच्या. हे बघा किती घाण पाणी निघतंय. मी लसूण सोलून घेते. माझ्याकडे स्टँड नाही आहे. जेव्हा माझे 1,000 सबस्क्रायबर होतील ना मी तेव्हा स्टँड घेणार आहे, किंवा 500 तरी झाले तरी. तर तुम्ही लवकर लवकर मला सबस्क्राईब करा आणि मला लवकरात लवकर मला स्टँड भेटू द्या. आणि तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करावी ही मला खरंच आशा आहे. तर लवकर लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला ताईंनो, माझ्या भावांनो. तर चला आता लसूण सोलून घेते मी लवकर. मध्ये आहे ना असं नितळायला ठेवलेलं आहे बघा. एवढं पाणी नितळलं. चिरून घेते. आता मी भाजी शेपूची भाजीसाठी मी काय काय घेतलेलं साहित्य तर इथं लसूण घेतलेलं आहे, इथं कांदा घेतलेला आहे आणि इथं हिरवी मिरची आणि थोडीशी जिरे घेतलेलं आहे, अर्धा चमचा. आणि इथं मी दुपारीच डाळ भिजत घातलेली आणि इथं बारीक शेपूची भाजी चिरलेली आहे. तर अगोदर जिरे, हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेऊ. त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकू शकतो असं वाटतं, पण माझ्याकडे ऑलरेडी शेंगदाण्याची पेस्ट आहे त्यामुळे मी नाही टाकलेले. असं मोठं मोठंच ठेवायचं. तर चला आपली कढई तापलेली आहे, तेल ओतून घेऊ. तापलेलं आहे, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले. हे असं आहे ना दातामध्ये खूप छान लागतं. शेंगदाण्याचं कूट पण टाकणार आहे, पण असं दातामध्ये आलं ना एखादा शेंगदाणा तर खूप टेस्ट लागतं. तर मी तर त्यामध्ये असं कांदा टाकू. आता हे कांदा आहे ना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. तर चला आपला कांदा फ्राय झालेला आहे. आता मी जिरे, हिरवी मिरची आणि लसूण, चला आता मी फ्राय करून घेते. हे गोल्डन झालेलं आहे, तर आता हे डाळ टाकून घेते. परतून घ्यायची अगोदर, कारण लवकर शिजते. असं परतल्यानंतर डाळ टाकायची आणि मग ही भाजी टाकायची. आता दिसायला बघा एवढी जास्त दिसते, पण झाल्यानंतर बघा केवढी दिसते. भाजी पाण्याचं वेळ असंच असतं. व्यवस्थित आता हे परतून घ्या ना. आता हे आहे ना धुवून घ्यायचं भांडं आपण वाटलेलं. बेस्ट नको जायला कोणतं पण. आता इकडे झालेली आहे भाजी पूर्ण तेलामध्ये. आणि शिजण्यासाठी पाणी घालून घ्यायचं, जेवढं लागतं तेवढं पाणी टाकायचं. आणि आता ह्याला थोडंसं शिजू द्यायचं. हे ना झाकण ठेवूया 5-10 मिनटं. आणि 5-10 मिनिट झाल्यानंतर आहे ना थोडंसं मग शिजत आली ना मग शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आणि या भाजीमध्ये कोणत्या पण डाळी घालू शकता. मसूर डाळ, कोण कोण ह्याची पण घालतं, हरभऱ्याची डाळ. ही शेपूची भाजी ना वात पित्त कमी करण्यास मदत करते. मी इकडे भाजी शिजते ना, तर तोपर्यंत भाकरी करून घेते इकडं.
आम्हाला दररोज संध्याकाळी भाकरीच लागतात. आणि आटलेलं आहे तर आता शेंगदाण्याचं कूट टाकते ते थोडेसे. तुमच्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये टाकू शकता. आणि मिक्स करते. यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. 5 मिनिटं फक्त शिजू द्यायचं. आणि ह्याच्यामध्ये आहे ना भाजीचा कलर असाच राहण्यासाठी आहे ना थोडीशी असं चिमूटभर असं साखर टाकायची. आपल्याला 5 मिनिटं शिजू देते. खूप दिवसांनी पाणी आलेलं आहे प्यायचं आमच्याकडं. अंड्याला घासूनच ठेवलेलं होतं. आता आपला स्वयंपाक झालेला आहे. आणि ते ड्युटीवरून येताना ना पाणीपुरी आणलेली. आणि पाणीपुरी अशी गोष्ट आहे ना ती सगळ्यांनाच आवडते. तर आता आरोही आणि किट्टू पाणीपुरी खातील आणि मी हे खाऊन घेते. इथे ना खरं शेपूची भाजी खूप छान झालेली आणि ना सगळी चव त्या भाजीमध्ये उतरलेली होती भाकरीसोबत. तर खूप अप्रतिम. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर चला आता इकडे मला किचन आवरायचं होतं. भांडे वगैरे स्वयंपाकाची जेवायची सगळेच मला घासायचे होते. मग ते मी घासून घेतले. आणि ना मला आज लवकर झोपायचं होतं. एडिट वगैरे करायचा होता व्हिडिओ. आणि मी रात्री ना भांडी घासल्याशिवाय झोपत नाही. आणि तुमच्या बाबतीत पण असंच होतं का हे कमेंट करून नक्की सांगा. हे बनाना आणले टोस हे ना मुलांचं काय खायला. आळूची पानं पण आणलेले. तर आजच्या पुरते एवढेच. मी व्हिडिओ इथेच एंड करते. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या.